तर आग्र्यातील या कार्यक्रमावर आपलं लक्ष असेलच। वळूया बातम्यांकडे। शाहू महाराज यांनी वक्तव्य केलेलं आहे आणि त्यावरून त्यांच्यावर जोरदार टीका होतीये। शाहू महाराज यांना इतिहास ठाऊक नाही का असा थेट सवाल हा भाजपने उपस्थित केलेला आहे। शाहू महाराजांच्या वक्तव्याने नवा वाद निर्माण झालाय। आधीच हर्षवर्धन सपकाळ यांच्यामुळे वाद निर्माण झालाय आणि त्यानंतर आता शाहू महाराज यांचं शिवजयंतीच्या दिवशीच हे वक्तव्य समोर आलंय आणि त्यामुळे जोरदार टीका आता शाहू महाराज यांच्यावरही होतीये। अधिक माहिती घेऊया। आपले प्रतिनिधी अमरसिंह पाटील आपल्यासोबत जोडलेले आहेत। अमरसिंह, नेमकं वक्तव्य काय होतं ते समोर आलेलं आहे, त्यावर वाद सुद्धा झाला, भाजपने जोरदार हल्लाबोल सुद्धा केलेला आहे। कोल्हापुरात नेमकी कशी परिस्थिती आहे? कोल्हापुरात या संदर्भात काही भाष्य कोणी केलंय? छत्रपती शाहू महाराज जरी खासदार असतील तरी ह्या कोल्हापूर जिल्ह्याचे खासदार असले तरी ते गादीचे एका वारसदार आहेत। त्यामुळे राजेंच्या विरोधात बोलण्याची कुणाची अजून तयार झालेली नाही, कारण हे वक्तव्य समर्थनार्थ टिपूच्या केलं असं म्हणायला कोणी तयार नाही। कारण गेल्या काही दिवसापासून टिपू सुलतानचं समर्थन करणारी वक्तव्य होत होती, परंतु राजेंनी हे समर्थन केलेलं नाही। तर राजेंनी सांगितलं की हे शिवाजी महाराजांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शावर चालणारे टिपू सुलतान होते, याचं गांभीर्य अजून बऱ्याच जणांनी घेतलेलं नाही। कारण त्याचं समर्थनच हा एक प्रकार होऊ शकतो। यासाठी आम्ही बऱ्याच जणांची संपर्क साधला असता। आज शिवजयंती आणि शिवजयंतीच्या मुहूर्तावर कोणताही वाद नको किंवा राजेंना काही विरोध नको, यासाठी बऱ्याच जणांनी आपलं वक्तव्य थांबवलेलं आहे। जगदीश, अमरसिंह, तुम्ही असेच जोडलेले राहा।